टेक इन्फो मराठीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मित्रांनो, जी काही म्हाडा लॉटरी 2024 निघालेली होती ती ॲप्लिकेशन आपण केलेली होती, त्याची ती काही ड्राफ्ट लिस्ट आहे ती काल म्हाडाच्या वेबसाईटवर पब्लिश झालेली आहे। आता या सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ज्या लोकांचे नाव रिजेक्टेड लिस्टमध्ये आलेले आहे त्यांनी आता हरकती कशा नोंदवाव्या, त्यांना किती वेळ देण्यात आलेला आहे त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण जी काही म्हाडाची वेबसाईट आहे housingmhada.gov.in ह्या वेबसाईटवर जाऊन इथे तुम्हाला 3 लाईन पॉईंट दिसत आहे, तिच्यावर क्लिक करायचं। तिथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे पब्लिश ॲप्लिकेशन दिसेल, तिच्यावर सिंपल क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर बघा इथे व्ह्यू ॲप्लिकेशन, ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन आणि रिजेक्टेड ॲप्लिकेशन इथे दिलेले आहे। आता आपण जाणून घेणार आहोत रिजेक्टेड ॲप्लिकेशनबद्दल, त्याच्या हरकती कशा नोंदवायच्या। तर फर्स्ट आपण रिजेक्टेड ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया। तर त्या लिस्टमध्ये किती नावं आलेले आहेत ते सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे। तर बघा इथे म्हाडाने सांगितलेलं आहे की जे प्रारूप अपात्र अर्जदारांची ती यादी आहे त्यांना म्हाडाने 1 दिवसाची मुदत दिलेली आहे। 1 दिवस म्हणजे खूप कमी वेळ उरलेला आहे। आज म्हणजे 19 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला ज्या काही आपल्या हरकती आहेत त्या नोंदवता येतील, म्हणजे हा खूपच फार कमी वेळ दिलेला आहे। तर त्या हरकती कशा नोंदवायच्या त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती बघूया। बघा इथे दिलेले अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जदारांना याबाबत काही हरकती असल्या दिनांक 19/6/2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपण म्हाडाची जी काही वेबसाईट आहे त्यावर जाऊन लॉग इन करून माय इश्यू मेनूमध्ये जाऊन रेस ग्रीव्हन्स ऑब्जेक्शन सजेशन हा पर्याय वापरून त्या नोंदवाव्यात किंवा प्रत्यक्ष पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा येथे प्रत्यक्ष हजर राहून आपण हरकती नोंदवू शकतात। तर आपण त्याची कंप्लीट प्रोसेस बघूया, ऑनलाईन ते हरकती कशा नोंदवायच्या। तर चला आपण अगोदर हे क्लोज करून घेऊया। बघा इथे 3 डॉट दिलेले आहे, त्याच्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर बघा इथे त्यांनी सांगितलेलं आहे माय इश्यूवर जाऊन आपल्याला त्या हरकती नोंदवायच्या आहे। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, म्हाडाच्या साईटवर जाऊन आपल्याला पॅन कार्ड नंबर टाकून आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर आपल्याला वरती 3 लाईन दिसतात, तिथे क्लिक करून तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। बघा स्क्रोल अप करायचं, स्क्रोल डाऊन करून इथे माय इश्यू नावाचं ऑप्शन सर्च करायचं। इथे बघा माय इश्यू नावाचा एक ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावर सिम्पली क्लिक करायचं। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झाल्यावर तुम्ही इथे सिम्पली रेज ग्रीव्हन्स या नावावर या प्लस बटन दिसत आहे तुम्हाला, तिथे म्हटलेलं आहे रेज ग्रीव्हन्स, तिथे तुम्ही सिंपल क्लिक करायचं। तिथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघा ग्रीव्हन्स कसं रेस करायचं, तिथे बघा कोणकोणते सिलेक्ट बोर्ड दिलेले आहे, त्याच्यातलं तुमचं जे काही बोर्ड आहे, समजा पुणे कोकणचे काही मंडळ आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं। फर्स्ट ओपन बघा इथे सिलेक्ट बोर्ड, इथे ड्रॉपडाऊन दिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे वेगवेगळे बोर्डचे नावं येतील, त्यातलं तुम्ही पुणे, आता आपण पुण्यासाठी करणार आहोत तर पुणे सिलेक्ट करून घ्यायचं। पुणे सिलेक्ट केल्यानंतर पुढे सिलेक्ट ग्रीव्हन्स टाईप म्हणजे तुम्ही कशासाठी हरकत नोंदवत आहे, त्याचं टाईप काय आहे, तुम्ही ऑब्जेक्शन घेत आहे का, तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी काही प्रॉब्लेम आहे, त्यानुसार तुम्ही तिथे सिलेक्ट करून घ्यायचं। इथे आपण आज हरकत नोंदवणार आहे त्यामुळे ऑब्जेक्शन सजेशनमध्ये क्लिक करून घ्यायचं, किंवा ते काही तुमचं टाईप असेल तुम्हाला त्यासाठी हरकती नोंदवायची आहे त्यासाठी तुम्ही इथे ऑप्शन क्लिक करून घ्यायचे। त्यानंतर सिलेक्ट लॉटरी, तुम्ही कोणत्या लॉटरीसाठी फॉर्म भरलेला आहे, 20% सर्वसमावेशसाठी भरला आहे का PMAY साठी भरलेला आहे, तर ह्या ड्रॉपडाऊन बटनावर क्लिक करून तुमचं जे काही फॉर्म भरलेला आहे त्यावर तुम्ही हे सिलेक्ट करून घ्यायचं। नंतर सिलेक्ट ॲप्लिकेशन, इथे तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन ड्रॉपडाऊनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे ते दिसेल, त्या ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला हरकत नोंदवायची आहे। त्या ॲप्लिकेशन नंबरवर क्लिक करून तुम्ही हरकत नोंदवू शकता। इथे बघा आता 2 प्रकारचे कॉलम दिले, एक सब्जेक्ट आणि एक डिस्क्रिप्शन। इथे सब्जेक्टमध्ये जो काही तुमचा सब्जेक्ट आहे, तुम्हाला ज्यासाठी हरकत नोंदवायची आहे तो सब्जेक्ट इथे टाईप करून घ्यायचा आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याबद्दल माहिती द्यायची। हे झाल्यानंतर इथे अपलोड फाईलचा एक ऑप्शन आहे, तिथे तुम्ही ज्या काही तुमच्या फाईल आहे तुम्हाला
त्यासाठी अर्ज म्हणजे हरकती नोंदवायची आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इन्कम डिस्क्रिपन्सी आलेली आहे, तुम्हाला काही डोमिसाईल डिस्क्रिपन्सी आलेली आहे, तर तुम्हाला इथे नवीन डिस्क्रिपन्सी रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला इथे नवीन इन्कमचं ते काही सर्टिफिकेट आहे ते अपलोड करणे किंवा डोमिसाईलचं सर्टिफिकेट आहे ते तुम्ही अगोदर अपलोड केलेलं पण ते ब्लर आहे किंवा काही चूक झालेली आहे, तर तुम्ही इथे ते काही तुमचं करेक्टेड म्हणजे ते बरोबरचं जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्ही इथे अपलोड करून द्यायचं. इथे बघा एक त्यांनी अट सांगितली आहे, यूजर कॅन अपलोड मॅक्झिमम 3 फाईल, अपलोड ओनली PDF, PNG, JPG, JPE फाईल. आणि फाईल साईज त्यांनी दिलेली आहे की 700 KB फाईल साईज ही कमी पाहिजे. इथे आपण फक्त 3 फाईल अपलोड करू शकता, त्याची साईजसुद्धा 700 KB कमी पाहिजे. आणि ते कोणत्या फॉर्ममध्ये अपलोड करायचे, PDF, PNG, JPG, JPEG फाईलमध्ये आपण त्या फक्त अपलोड करू शकता. ते अपलोड केल्यानंतर इथे सबमिट बटनावर क्लिक करायचं. अशा प्रकारे तुमचा जी काही हरकत आहे तो ग्रीव्हन्स आहे तो रेस होईल. हे सगळं तुम्हाला आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करायचं आहे मित्रांनो, कारण की म्हाडाने खूप कमी वेळ दिलेला आहे. म्हाड लॉटरी पुणे मार्च 2024साठी हरकती नोंदवण्यासाठी तुम्हाला फक्त काही तास शिल्लक राहिलेले आहे, त्यामुळे लवकरात लवकर ज्या काही तुमच्या हरकती असेल त्या तुम्ही नोंदवू शकता. ही झाली ऑनलाईन पद्धत. आणि ऑफलाईन पद्धत तुम्ही डायरेक्ट पुणे ते काही म्हाडाचं ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा तिथे जाऊन हरकती नोंदवू शकतात. तर व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जे काही मी नवीन व्हिडिओ करणार आहे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. थँक्यू सो मच.